बाबा काय करू, नुसतं डोकं दुखू राहिलं. मग आता आहे ना झेंडू बाम आणला. पहिली झेंडू बाम लाविते, डोकं असं आवळीते आणि लगेच ब्लँकेट घेऊन झोपून घेते. असं म्हणजे बसूनच दे ना. डेंजर दुखू राहिलं. असं डोकं कधी दुखलं नाही आयुष्यात. काय झालं काय माहिती या काही की डोक्याला. बापरे काय करू आता. ये गेले ड्युटीवर. यांना फोन केला तर ये घाबरतील म्हणशील हिचं काय दुखायला लागलं. असं नुसतं कला उठून राहिलं. असं आतमधून नुसतं चाव राहिलं. चला आता आहे ना झेंडू बाम लावते थोडासा. ऐकू खावा नाही बी बसवा नाही बी. हा 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 बाबा काय झालं एका की डोक्याला. एवढं खाल्लं तर जेवण जाईना मला. थोडस डोकं बांधिते आणि लगेच झोपून घेते. बाबा 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 बाप जन्मात कधी एवढं डोकं दुखलं नाही. यांना दिला काय काय डबा करून. यांना काही सांगितलंच नाही का मा डोकं दुखत आहे का काय. नाही तर ते लगेच म्हणले असते मी काही ड्युटीवर जात नाही, तुझी तब्येत बरी नाहीये, मग ते घरीच थांबले असते. त्याच्यापेक्षा मी सांगितलंच नाही, म्हणले नाही तुम्ही जा. चला आता घेते झोपून जराशी. कोण दार वाजू राहिले एवढ्या रात्रीचे. कोण आहे. इस्त्रीवाला आहे. कोण. इस्त्रीवाला. अहो एवढ्या रात्रीचे काय आले तुम्ही. अहो ते इस्त्री वयल होते कपडे तुमचे नाव लागत होते ना. हो पण हा टाइम आहे का कपडे इस्त्रीचे घेऊन यायचा. माझा नवरा घरात नाही, नाईटला जायले. तुम्ही जा बरं उद्या या. हो उद्या नाही ना. तुम्ही तर आता उघडा, मला उद्या लग्न आहे. अहो माझं लय डोकं दुखू राहिलं. उठा ना, दरवाजा उघडा. वहिनी हा हे कपडे तुमचे पुन्हा देणार नाही बरं का घेऊन गेले. देणार नाही. हा हा बया काय डोक्याला ताण आहे. हा इस्त्री वाला कवा काय म्हणले. उठा ना. कवा उठतो सुटतो बाया हा इस्त्री वाला. काय डोक्याला ताण आहे म्हणून कपडे परत देणार मी. एक तर मानावरीचे रोज ड्युटीवर जायचे कपडे नसते. अहो हे कपडे आणले. अहो तुम्ही कपडे आणले पण हा टाइम आहे का यायचा. अहो दार तर लावा ना. अहो जा ना तुम्ही आता कपडे ठेवले तर. हा दार लावा गरीब. गडीभर गरीबाचं लावा ना वहिनी. काय बाई डोक्याला ताण. हो मानावरा घरात नाही बरं का. तुम्ही ना आले ना आता तर निघून जा आता. एक तर माझं नाले डोकं दुखू राहिले. द्या ते कपडे इकडं. अहो जातो बा गरीब बसतो. बसतो. मग अहो रात्र पहा तुम्ही निम्या रात्रीचे कोणी बसतं का दुसऱ्याच्या घरात. काही नाही बसू द्या, तुम्हाला करम नको आहे तेवढी. अहो मला काची करून गिड माझं डोकं असं ठसठसा फुटून राहिलं. डोकं दुखू राहिलं. तुमचं काय. वहिनी हा डोकं दुखत. हा मग का हा. का पण दुखत. अहो तुम्ही इकडं कुठं चालले बाबा मारीत पाय. अहो काय होतं तुमचं डोकं दुखत ना, हा मग तुम्हाला लावून देऊ का मी. लावून. हा काय लावून देतो ना. अहो काय बोलून राहिले तुम्ही. तुम्ही थोडे मागं वाहत. अहो, ऐका ना लांबच. अहो पण तुम्ही एवढं पुढं का म्हणून बसले. तुम्ही काही असे एखाद्या याच्यासारखं घरात बसले. कपडे द्यायला आले तर आता दिले कपडे जा ना तुम्ही आता. अहो, वहिनी ऐका ना, म्हणलं लावून दिलं असतं. रातचा टाइम आहे, कुठं जायचंय, दवाखाने उघडे आहे नाही. लावून दिला असतं हा म्हणजे डोक्याला डोक्याला काय. झेंडू बॉम्ब. अहो मी तुमच्या आधी झेंडू बाम लावलाय. मला तुमची काय गरज आहे लावून द्यायची. मी मला हात आहे ना देवानी दे. आहे का. मग काय झालं. अहो तुम्ही इकडे गादी उकडे चालले. थोडे तिकडे सारखा ना. अहो वहिनी हा पाय मोडेल ना, मग याचा गादीचा आधार घेतला. हा का.
मग तुमचं नाव कामावर जायचं हा नाईट चालू आहे काय नाईट चालू आहे. तुम्ही एकट्याच का मग मला कोण खात इड हा का नवरा कामाला असल्यावर एकटंच राहावं लागत तुला. नाही तसं आजच्या दिवस मी जोडी थांबवतो हा तुम्ही आजच्या दिवस थांबवतो आता रातचं कुठे जाते हो काय बोलून राहिले तुम्ही. आजचे दिवस काला थांबते आले ते रस्त्याने परत जा ना. तुम्हाला कोण खाणार आहे रस्त्याने. अहो रस्ते ना कुत्रे बुकाटे का हा गेलो असतो मी तेवढं करून हा पण येता येताय ना एक कुत्रा असं माग लागलं कातून आयला इड व्यवस्थ पिच्छा सोडी ना त्या इड लाईट लागेल होती म्हणून गेलो पळाल का वहिनी हा अहो लाईट पाहिजे म्हणून ते पळालं हा नाही तर मग त्यानं मा धरलंच असत काय धरलं असत काय धरलं असतं. तंगड हा हा लॉचका तोडला असता मग? पायाचा नाही तर हाताचा. त्याच्यामुळं म्हणलं आजच्या दिवस वहिनी का सकाळ होत थांबून घेऊ अहो पण तुम्हाला सांगते एवढ्या रात्रीची काही गरज नाही कपडे द्यायला अहो. सकाळची यायचं. तुमच्या नवऱ्याचे फोन चालू होते सकाळ फोन हा का हा रात झाली तर माझी बायको घरीचे म्हण तुम्ही नेऊन द्या असं म्हणले हा का ते? बायको आहे म्हण बरं बरं झालं आली जाऊ दे. मग आलो हा. वहिनी हा दिसायला काय भारी हो तुम्ही हा तुमचे लई मोठमोठाले काय मोठमोठाले काय हा काय मोठमोठाली. केस डोळे हा हा डोळे मोठेच आहे. मग चांगले मोठाले अहो मान आणले डोकं दुखून राहिले. दाबून देऊ नाही नाही अहो, झोपण मी दाबून देतो नका 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 दाबू तुम्ही. हो वहिनी कसं असं पारख्या माणसाकडून दाबून ऐका, घेतलं काय मी- चांगलं वाटतं का. ऐका ना हा मी ना डोक्याची शीर धरीत असतो हा का ऐका या बाई इड शीर राहती ती जर अशी खटक्यानं वाजली ना हा तुमचं डोकंच नीट हा का हो येते का सोडा तुम्ही 2 मिनिटं असं म्हणता का. अहो तुम्हाला काय करायचं अहो मी मगापासून आहे ना मला जेवण जाईना लागले तुम्हाला सांगते बाई. शेवटी मी बाम लावून झोपून घेतलं. बाम नका लावून लांब नका करू हा बांबाई लावू नका लांबाई करू नका लांब नका करू. हा म्हणजे हात पाय तंगडे हा आणि मग तुम्हाला फक्त अशी शीर धरून देतो सोडा ते डोकं हा. यायला 5 मिनिटात नाही तुम्ही असा बेंदात झोपल्या मग थांबा हा वहिनी हा एक काम करा हा इड नका हा त्याला आहे ना क्वाटच लागल तुम्हाला झोपाय क्वाट हा. आहे का मधी आहे ना. मग क्वाटो चला हा का हा. इडं नाही जमणार. नाही इड नाही मग ते क्वाटो आहे ना अशा तुम्ही निवंत पाडशाल ना हा. मग ती शीर उपटाय मला टपक्यानं उपटता येईल हा ना बरं होईल हो, लय डोकं दुखू राहिलं. उठ. अहो जेवण सुद्धा गेलं नाही या डोक्या पायी मला. हा, उठ. बरं झालं बाई तुम्ही आले हो. चला मग क्वाटून झोपू का. हा क्वाटो चला ना बरं हे बरं का मी तुमच्या मागचे चला चला. हा आला बापरे लय डोकं दुखतं हो. काय झालं या काही की या काही या क्वाटो जमल ना. मग हा बरं वहिनी हा बरं मग मी काढू का काय कपडे कपडे हा म्हणजे. अहो कपडे काढले का मग तुमची शिर उपटाय सोपं जाईल अहो काय बोल राहिले तुम्ही म्हणजे कपडे काढून तुम्ही शिरू हा पाठवा. मग ते सटाकली सुटाकली मग हे कपडे पॅक राहते ना हा मग माझ्या शिरा त्या मोकळ्या काढत्या बरं अहो कपड्यांचा शिराचा काय प्रश्न येतो. अहो ऐका काढू द्या मला मी लगेच मोकळं करतो मोकळं करतो हा म्हणजे. कपडे काढल्या मोकळ्या झाल्या तुम्ही म्हणजे काय मला काही समजा अहो तुमची शिर मोकळी करतो अहो तुम्ही माझी शिर मोकळी करते हम्म. पण तुमचा काय संबंध येतो कपडे काढायचा. अहो झेंडू बॉम्ब लागल ना हा मग ते झेंडू बॉम्ब खराब होईल माझे शर्ट पॅन्ट हा म्हणजे पॅन्ट काढणार. हा मग हा नुसतं शर्टच नाही पॅन्ट आहे बी बरं का हा. वहिनी हा वाटलं तर ना एखादा टावेल बिवेल असेल तर त्या मी लावून घेतो का बरं. हा मग ते खराब होता कपडे झेंडू बॉम्बचा वास येतो ऐक असं उपटताना ना हा. असं उपटताना ना हा असे हात लागत आहे ना काय ना. पॅन्टीला हा हा मग पॅन्ट खराब होती हा असं. हा अहो झाली तर धुवून टाकता येईल मी धुवून काढेल वाटलं तर कपडे पण अहो. मग कपडे काढून कस काय. काला खोदे करते हा
तुम्ही ना टेन्शनच घेऊ नका. हा ऐका मला काढू द्या कपडे. हा अहो इतक्यात शेर मोकळी करतो तुमची. एवढ्या बोलण्यात टाइमपास घातल्यावर मग कसं व्हाय. हा का हा बापरे लयच दुःख राहिलं बाई. अहो मग तुम्हाला मोकळं करू काय. राहील ना पण डोकं. अहो काय सांगायचं तुमचं एक डोकं. तर आता मानवऱ्याला सांगितलं असतं पण नका बाई ते घाबरतील नाही का हं? घाबरतील ते. हा ना एवढ्या आहे आता 3 वाजले रातची. हा ना तुमची शिर 2च मिनिटात मोकळी करतो. या भाषा मोकळ्याच ऑप्शन मग पाहिजे तर लगेच जातो. हा. काढू का मग कपडे. बाया तुमचं लयच नाही चालले. काढू का कपडे काढू का कपडे काढा बाई. हा असं. मला तर काही योग्य वाटेनाच पण आता काय करते. अहो थांबा काढू द्या इतक्यात मोकळ्या अशा. काय लागत शिरदारा. हे बा अहो घ्या हो तुम्ही टावेल गुंडाळून लवकर. या डोक्याला ताण बाई. गोंधळला. मला तुमचा नवरा म्हणा का जा कपडे देऊ. वहिनी अशा झोपा. पण डोकं उतरलं नाही या डोक्यासाठी मला आता तुमच्या पाया पडावं हा लागलं. लगेच तुम्ही उतरलं. म्हणा मी शिर धरितोय. हा शिरदरी. हे सोडू का मग. हा मग ते सोडा. हा आणि डोक्याची शिर धरून झाली का पटकन घरी जा बर का हा. तुम्ही ते कपडे बिपडे घालून. लगेच जातो. हा. करा मोकळी. हम्म. ऐक अहो थांबा हो. ए बाबू आई 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 ऐ, ओ बाबा काय होत. अहो किती जोरात तुम्ही हे करू राहिले. अहो दाबू राहिलो ते. हा 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 हम्म. अरे बाबू आई 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 हा बाबू आई ग. खटक्यानं वाज. थांबा एकदा. अरे बापरे लय जोरात शिर धरतोय. पण आता कसं वाजलं. कसं वाटलं आता. लय आवाज आला ओ खटके. आणि मग उठून पहा बरं आता. अरे बापरे कस काय वाटतं. बया थोडं बरं वाटत आणि नाही. मग अहो तुमची ती शिरच बदली. हा का हा, हा. म्हणून डोकं दुखत होत. हा अरे बापरे मग तुमच्या हाताला गुणच आहे हो. अहो गुण म्हणजे म्हणून तुम्हाला मी म्हणायचो हा. थांबा थोडं कपडे काढू द्या. हा पण आता तुम्ही एवढे वरती पाय ठेवून काला बसली. अहो हा पाय मोडेल मग जवळ बसलो होता. आता झाली ना शिर उठून. हा झाली. आता तुम्ही कपडे घालून जा मग. मग तुमच्या घरी जा ना कपडे घालून. अहो वहिनी थोड्यावर आपण झोपू इड. आपण झोपू. मग हो तुमच्या डोक्यात पाणी झालं का काय बोलू राहिले म्हणजे तुमचं तर वाढत वाढतच चाललं बाई. अहो वहिनी शिर दादायचे माक लोक लांब लांबून येते आणि तुम्ही मला राज्य काढून देऊ राय. वहिनी हा अहो मला शिर दादायचे मोकार पैसे लोक देऊन जात्या. हा हं? आणि तुमचं तर 1 रुपया मी घेऊन नाही राहिलो तर मला फक्त इड तिड हात तर लावू द्या. हो काय बोलू राहिले हं? म्हणजे तुम्ही काही शिर उपाटली म्हणून त्याच्या बदल्यात काय तुम्ही माशी असे चाळे करशाल काय. हा अहो मग आणि तुम्हाला कोणी उपटाय सांगितली हो. मला तू- आले बिनबी लागले आणि लगेच कपडे काढून पण काय आता डोकं मारलंय दुखत होतं म्हणून म्हणले उपटा. उपाटलं नसतं तर तुमचं बंद झालं नसतं. काय डोकं बंद दुखायचं. बरं मी काय म्हणते तुमचे पैसे मानावर आला का देईल माझ्याकडे पैसे नाही आता. नाही आता अंधारात कुठं बर का वहिनी. हा पैशाचा नका विचार करून नाही दिले तर चालते नाही नाही पण तुमचे- थोड्यावर पडा. अहो काय बोलाल तुम्ही निघा बरं पटक्यान. तुम्ही पहिले तुम्ही उठा. नाही नाही, ते कपडे घाला. अहो अहो काय करू आले तुम्ही बाई? थोडा हात तर लावू द्या. बाई, काय माणूस आहे बाई. हो वहिनी. हो पांचटपाला करू नका बरं का मानावर तुमचं नाव सांगेल. उठा लवकर उठा तुम्ही अहो पहिले. मी त्यांना सांगेल रातचे कपडे घेऊन आलो. अहो आले पण तुम्ही आज टावेल वेल गुंडाळून मानावर पाहिले तर मान ठेशील ना धरून. उठा तुम्ही पहिले. झोपा त्या काय मग. नाही हो झोपा त्या का म्हणजे मला काय संसाराचं बरबादी करायची काय मामाला. उठा बरं तुम्ही. तुमचे पैसे द्यायचे ना शिर उपटायचे मानावर आला का मी द्यायला सांगायचे. उठा तुम्ही उठा पटकन. मग जाऊ देत जाऊ काय. हा जा तुम्ही ते टावेल द्या आमच्यावाला. हे कपडे घालून घ्या तुमचे दारा. थांबा थांबा. वहिनी तुला अंगड्या हो तुम्ही. तुम्ही पहिले निघा आता.
आता माझी अजिबात एकही शब्द बोलू नका. सकाळी नवरा आला का त्याला म्हणाल पहिले ते इस्त्रीवाल्याचे पैसे दे. नाही आता नका देऊ, जाऊ हा जाऊ द्या. जाऊ द्या काय आम्ही काला ठेवू तुमच्याकडे पैसे नाही. 100 किती रुपये झाले तुमचे? किती झाले? 550 रुपये. पण मग 5-50 रुपयांनी आम्ही काय माडी बांधणार आहे काय? म्हणलं बरं थोडस गरमा येईल, पण मग काहीच नाही. काय हे गारव आहे आता. म्हणलं तुम्ही थोडं जाते गुंड्या बिंड्या बाहेर जाताना लावा. निघा तर पहिले. जाऊ. हा जा. वहिनी हा पुन्हा जर डोकं दुखलं तर बोलवा. हा हा जाऊ. बोलून जा. फोन करेल तुम्हाला. हा बाई डोक्याला ताण या बाबाचा. हा कुशाल इस्त्रीचे कपडे घेऊन निम्या रात्रीच्या आलाय आणि वरून इड बसलाय कपडे काढून मी शिर धरितोय म्हणून. पण काय करायचं आता, डोकं मा इतकं चावत होतं, इतकं दुखत होतं, म्हणले धर बाबा शिर. पण मग जाऊ दे, त्याच्या हाताला गुणच आहे. मा डोकं राहिलं बाई तेवढं. आणि म्हणतो पैसे देऊ नका. तो एक आला बाबा पैसे ठेवू, आम्ही लगेच उद्या पैसे देऊन टाकी ते म्हणाल पहिले ते इस्त्रीवाल्याचे देऊन टाका बाई. जरासं चावणार तर दिसतं बाई मला. याला डायरेक्ट सांगून देईल तुम्ही कपडे आणायला जात जा, मला